तर ही गाडी आपल्याला मायलेज किती देते तर मित्रांनो, मायलेज सांगायला गेले तर ही गाडी CNGमध्ये 20 ते 25ची मायलेज आरामात देते. हे चालली तेव्हा मी ब्रेक पॅड चेंज केलं आणि ते ब्रेक पॅड नाही करता फक्त त्यांचीच कॉस्ट 3600 रुपये आहे, 3600 रुपये. एकदा मी यातलं एक फोगलाईटचं फक्त बल्ब चेंज केलं आणि त्याची किंमत आहे 500 रुपये. सर्वांना येसूच्या नावाने सलाम. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी माझ्या जे अर्टिका 2024 आणि पुढच्या महिन्यात 25 मे 2024ला आपण गाडी घेतली आणि पुढच्या महिन्यात त्याला ही गाडीला 2 वर्ष पूर्ण होत आहे. तर 2 वर्षाचा मी पूर्णपणे मला जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला त्या गाडीबद्दल सांगणार आहेत. तर मित्रांनो, माझे एक्सपिरियन्स 2 वर्षाचा तुम्हाला पूर्णपणे ते गाडीचा अनुभव आहे तो तुम्हाला सांगणार आहेत. तर आपली गाडी चालली आहे किती आणि काय ते सर्व तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, ही गाडी आहे अर्टिका VXi CNG 2024 मॉडेल. तर ही आपण मे महिन्यामध्ये घेतलेली आणि पुढच्या महिन्यात पूर्णपणे हे गाडीला 2 वर्ष पूर्ण होतील. तर ही गाडीबद्दल मला काय अनुभव आहे नेमका तर तुम्हाला मी शेअर करत आहे. तर मित्रांनो, ही गाडी आहे पेट्रोल प्लस CNG आणि CNGमध्ये चालवताना ही गाडी वाटत नाही काय CNGमध्ये चालत आहे असं. त्यानंतर तुम्हाला मी गाडीचा जो मीटर आहे तो दाखवतो, कारण की गाडी किती चालली आहे 2 वर्षामध्ये. तर 2 वर्षामध्ये ही गाडी पूर्णपणे 56,955 म्हणजे ऑलमोस्ट 57,000 किलोमीटर चाललेली आहे. तर 57,000 किलोमीटर चालवत असताना आपल्याला काय या गाडीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट आहेत ते तुम्हाला मी शेअर करणार आहोत. एकदा तुम्हाला गाडीचा मी संपूर्ण बाहेरून लुक दाखवतो. गाडी मित्रांनो चालायला 1 नंबर गाडी आहे आणि गरिबाची ही BMW गाडी आहे. म्हणजे जे मिडल क्लास आहेत ते लोकांसाठी खूप चांगली अशी गाडी आहे. काही निगेटिव्ह पण ह्या गोष्टी आहेत गाडीबद्दल म्हणजे गाडीच्या, त्या पण तुम्हाला मी शेअर करतो आणि काही पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत. पॉझिटिव्ह गोष्टी भरपूर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला 12 लाखामध्ये 1500 CCचं पेट्रोल प्लस CNG इंजन भेटतं आणि ते हे पेट्रोल प्लस CNG गाडी असूनसुद्धा ही वाटत नाही चालवत असताना. काय पेट्रोल CNG चालवत असताना फील आहे तो पेट्रोलचा पूर्णपणे येतो आणि चालायला 1 नंबर गाडी आहे मित्रांनो. पहिली ही गाडीची चांगली गोष्ट म्हणजे ही गाडी CNG असून आपल्याला वाटत नाही चालवत असताना काही गाडी आपण CNG चालवत आहे असं. दुसरी गोष्ट, हा गाडीमध्ये स्पेस भरपूर आहे. या 12 लाखाच्या गाडीनुसार गाडीमध्ये जो स्पेस आहे तो भरपूर आहे. सिटिंग पोझिशन आहे ती पण खूप चांगली आहे आणि चालवत असताना थकवा जाणवत नाही. पाठीमागे पण जे सीट आहेत ते एकदम भरपूर आणि एकदम आरामदायी अशी सीट आहे, कारण की हे सीट पुढे मागे खालीवरती असं म्हणजे होतं. आणि पाठीमागचे पण सिटीमध्ये एक 5.5 फुटाचा जो माणूस आहे व्यक्ती आहे तो आरामात किती पण लांबचा प्रवास करू शकतो. तर ही गाडी आपल्याला मायलेज किती देते तर मित्रांनो, मायलेज सांगायला गेले तर ही गाडी CNGमध्ये 20 ते 25ची मायलेज आरामात देते. AC म्हणजे एक टँकमध्ये ही गाडी नाही करता 170-180 किलोमीटर 160 असं म्हणजे 150च्या आसपास किलोमीटर काढते. आणि कधी नॉन ACमध्ये ही गाडी 200 पण पार होते. एक टँकमध्ये 8 किलोचा CNG आहे गाडीमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मी हे गाडीचे इंजिन दाखवतो. तर बघा मित्रांनो, हे 1500 CCचं इंजिन आहे. इंजिनवर मी पाणी नाही मारलं, त्याच्यामुळे थोडे लोक आहे ते खराब आहे. इंजिनचं म्हणजे वरतं धूळ आहे. बाकी हे इंजिन चालायला एकदम परफेक्ट आहे हे गाडीनुसार, कारण की थोडी गाडी CNGमध्ये घाटामध्ये AC असले तर दाबते, नाही तर बाकी ऑलमोस्ट खूप चांगले आहे. म्हणजे आपल्या गरिबांना परवडण्यासारखी गाडी आहे मिडल क्लास लोकांसाठी. तर ही गाडी घेऊन मित्रांनो मी नाही करता आपल्या डहाणूवरून पुणे, सुरत, नाशिक, कर्नाटका
या सर्व जागे मी फिरलेलो आहे. आपण जास्त भाड्यावर फिरत नाही, काय एखादा मित्रांबरोबर नाही तर काय काम असलं तर आपण जातो. ही पर्सनल यूजसाठी आपण गाडी घेतली आहे. तर गाडीचा अनुभव आपल्याला खूप चांगला आलेला आहे अजूनपर्यंत. ह्याच्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी सांगायला गेलं तर भरपूर आहेत. आणि डिकीमध्ये स्पेस पण थोडाफार भेटतो. गाडीला एकदम जास्त तर नाही, पण आपण कसं त्याचे स्पेस 2 बॅगे आतील एक लहान साईजचे तेवढा स्पेस पण आपण त्याचे ऐवजी आपण गाणीचे शौकिंग आहे त्याच्यामुळे ऊपर बास्टू बसवलेला आहे. मित्रांनो, असं सांगायचं असलं तर गाडीमध्ये भरपूर चांगल्या पण गोष्टी आहेत. भरपूर चांगल्या घेण्यायोग्य आहे गाडी. कारण की ही गाडी आपल्याला भरपूर CNGमध्ये परवडते आणि गाडीचा लुक पण एक नंबर आहे. माझी लहान मुलगी आहे तिकडे दुर्लक्ष करा थोडं, व्हिडिओमध्ये येते. तर मित्रांनो, तुम्हाला बरेच गोष्टी मी सांगितल्या आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी सांगायचं तर इंजिन 1500 CCचं इंजिन भेटतं आपल्याला 12 लाखामध्ये. चांगला स्पेस भेटतो. CNGमध्ये भरपूर चांगलं असं मायलेज भेटतं. तसंच म्हणजे भरपूर चांगल्या गोष्टी आहेत या गाडीमध्ये. आणि आता तुम्हाला मी थोड्याफार निगेटिव्ह गोष्टी आहेत ते मी सांगणार आहेत. पहिली गोष्ट निगेटिव्ह म्हणजे गाडीचं बिल्ड क्वालिटी एकदम कमजोर आहे. तुम्ही बघू शकता याचे या मानाने म्हणजे बिल्ड क्वालिटी आहे ते एकदम कमजोर आहे, कमकुवत आहे. म्हणजे सेफ्टी एकदम कमी आहे गाडीमध्ये. सेफ्टी त्याच्यामुळे गाडीला मायलेज भेटते. दुसरी गोष्ट मित्रांनो, अर्टिगा गाडी ही म्हणजे लोक सांगतात ह्याला गाडीला खर्च कमी आहे, म्हणजे जो पार्ट्स आहेत ते स्वस्त आहेत, पण असं नाही. पार्ट्स आहेत ते म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे, थोडं महाग आहेत. कारण की ह्या गाडीला मी जे ब्रेक पॅड चेंज केलं, म्हणजे 45,000 किलोमीटर चालले तेव्हा मी ब्रेक पॅड चेंज केलं. आणि ते ब्रेक पॅड नाही करता फक्त त्यांचीच कॉस्ट 3600 रुपये आहे, 3600 रुपये. एकदा मी यातलं एक फोगलाईटचं फक्त बल्ब चेंज केलं आणि त्याची किंमत आहे 500 रुपये. काय गोष्टी आहेत त्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे महाग आहेत. त्या मला म्हणजे ह्या गाडीच्या निमित्ताने, मारुती याच्या निमित्ताने ते मला थोडं महाग वाटलं. बाकी बिल्ड क्वालिटी तर एकदम कमजोरच आहे. असं गाडीत वाटतं काय एखादा कुत्रा पण मध्ये येऊन ठोकला तरी पण फार डॅमेज होतं आणि होतं पण. ही खरोखरची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्टी सांगायची असेल मित्रांनो, तर मला माझ्या पर्सनल ह्याच्याने वाटतं एखादा आपण CNG गाडी घेतल्यावर पेट्रोल जास्त वापरत नाही आणि CNG पंपवर गेलं तर भरपूर रांगेत राहायला लागते. एखादा 1 तास पण जातो, 2 तास पण जातो. एखादा भेटला नाही तर मग पेट्रोलवर, आणि पेट्रोलची मायलेज ही भरपूर कमी आहे लोकलमध्ये. तर त्याच्यामध्ये एक तो पण निगेटिव्ह आपण सांगू शकतो. कारण की एखादा म्हणजे 90% तर जास्तच गर्दी असते CNG ही गाडी असल्यामुळे रांगेत राहायला लागते भरपूर. म्हणजे त्याला निगेटिव्ह पण नाही सांगता येत आणि पॉझिटिव्ह पण नाही सांगता येतात का. आणि चौथी पण निगेटिव्ह गोष्ट तीच सांगते, कारण की CNG गाडी असल्यावर आपण लांबचा प्रवास करत असताना 150 किलोमीटर गाडी चालली असताना आपण इकडे तिकडे CNG पंप बघायला लागतो. काही CNG कुठे आहे ते एक मनामध्ये संकातसारखे असते. असं आहे काही परवडायला खूप चांगलं आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलं तर मायलेज आपण बाईक चालवतं ह्या दृष्टिकोनाने गाडी चालवू शकतो. आणि मित्रांनो, एक चौथा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगायचा असला पाचवा, तर जो काही सर्विस खर्च आहे तो पण ह्या मारुती ही स्वस्त असं सांगतात लोक, पण त्याच्या मानाने स्वस्त नाही. आता मी 45,000वर गाडी सर्विस केली, त्याच्यामध्ये ब्रेक पॅड आणि ते चेंज केलं तर नाही करता एक 11-12 हजार रुपये खर्च आला. आणि जर काहीच पार्ट्स चेंज नाही होता तेव्हा 7-8 हजार 9 हजार हा खर्च येतोच गाडीला. म्हणजे ऑलमोस्ट 10,000 रुपये पकडून ठेवायचे. 10,000 किलोमीटर गाडी चालली की. बाकी चांगले तर आपल्याला म्हणजे खूप गाडी तर लुकमध्ये पण एक नंबर आहे. आणि गरिबाची म्हणजे मी खरोखर सांगतो गरिबाची एक लक्झरीस गाडी आहे ही.
आणि चांगली गोष्टी सांगायची असले तर मी ग्रामीण भागात असतो आणि ग्रामीण भागात असताना पण ही गाडी कुठं पण लगेच लागत नाही. 180 राऊंड क्लिअर आहे गाडीला, म्हणजे कुठं पण लागत नाही असं होतं. पण तरी पण मला वाटतं 99% लोकांना ही गाडी घ्यायला पाहिजे. आणि आपण बाहेर निघालो होतो, एक सोडून एक गाडी आपल्याला मारुतीची अर्टिगा बघायला नक्की भेटेल, कारण की भरपूर डिमांड आहे. आणि पॉझिटिव्हमध्ये एक चांगली गोष्टी पकडायची असली तर मार्केटला भरपूर रिसेल व्हॅल्यू आहे गाडीला, चांगले पैसे भेटतात गाडी विकायला गेले ते. सध्या पण मी गाडीचे एक सहज ऑफर लावलेला होता, तर 10-10.5 लाखापर्यंत ही गाडी 2 वर्ष वापरूनसुद्धा आपल्याला भेटतं हे गाडीची किंमत. तर मित्रांनो, जे काही अजून मला आठवण येतील ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. कसा वाटला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर मित्रापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्यामध्ये काय काय ॲक्सेसरीज मी टाकलेले आहे. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ.